प्रॅक्टिस करताना आपण उदाहरणार्थ आता आनापानसती हा विषय सुरुवातीला घेतो किंवा घेतला आता तोच विषय चाललाय आपला. आता आन होतंय, अपान होतंय, काळेमध्ये त्या गतीमध्ये आपण उतरून त्याची जसं घडतंय त्याची आपण सती ठेवतो. असं जरी आपण म्हणत असलो, तरी ते काम असं एकदम सरळ चालत नाही. एक वेळ ड्रायव्हिंग सरळ आहे. कारण तिथं गाडी आहे, दिसते. तिथं रस्ता आहे, दिसतो. सगळं स्टेअरिंग, ब्रेक, क्लच काय असेल ते दिसतंय. समोर येणारा खड्डा दिसतो. काही आडवं आलं ते दिसतं किंवा काही आवाज ऐकू आला एखाद्या वाहनाचा, पाठीमागून येणाऱ्या किंवा समोरून येणाऱ्या, जे काय असेल. आवाज येतो ऐकायला आणि आपण अलर्ट होऊ शकतो आणि आपली कृती करू शकतो. इथं आनापान दिसत नाही. जाणवतो फक्त तो आणि सगळा जाणीवांचाच अभ्यास आहे. जे काही जाणवतंय आपल्याला आपल्यामध्ये, त्याचाच अभ्यास आहे, त्याचंच भान आहे, त्याचाच बोध आहे. आता आपण आनापानसती हा विषय जरी घेतला, उदाहरणार्थ एकच काम नाही, तेवढंच काम नाही, ती सुरुवात आहे फक्त. तर आनापानसती हा एकच विषय जरी घेतला तरी तो सरळ रस्त्यासारखा सरळ विषय नाही. मुळात आपण आनापान, नैसर्गिक आनापान आपण घेत नाही, आपण सोडत नाही, तो नैसर्गिकपणे चालू आहे. हा विषयच लक्षात येता आपल्याला बराच वेळ जातो. म्हणजे नेमकं आनापानसतीत काय? आनापानचं ध्यान करणं सोपं आहे. जसं टेक्निक सांगतं ना, की चला काउंटिंग करा. आता काउंटिंग आपल्याला आकडे आपल्याला आधीच माहिती आहेत. त्याच्यामुळं श्वासाबरोबर आकडे मोजणं सोपं आहे. श्वास आला गेला 1, आला गेला 2, 10 पर्यंत. नंतर उलटं करायला सांगतात. 1 श्वास आत आला गेला, 2 श्वास आत आला गेला. तर त्याच्याबरोबर ते राहणं ते सोपं आहे. परंतु तिथं तुम्ही आकड्यांवर ध्यान देता, की आनापानच्या प्रवाहामध्ये उतरता? ज्याची गरज आहे. म्हणजे कारण ते आकडे आकडे किंवा काय, आता काही लोक नाकाखाली पाहायला सांगतात किंवा कुठं ते. प्रत्येकाचे शेकडो शेकडो टेक्निक आहेत ते आनापानच्या ध्यानाचे. काय काय असतील ते खूप आहे. आनापान हा मुख्य विषय आहे. आनापान सती. आणि आनापान सती पण कशासाठी आहे? कायेमध्ये उतरण्यासाठी. म्हणजे जीवनाच्या संपर्कात येण्यासाठी, जगण्याच्या संपर्कात येण्यासाठी तो विषय आहे. सांगितलाय बुद्धांनी, असं माझं स्पष्ट मत आहे. आकड्यात गुंतलो तर आनापान नाही दिसणार. आणि आकड्यात गुंतलो आणि मोजता येतंय 10 पर्यंत व्यवस्थितपणे आणि त्याला आपण यश, हां, आता मला जमायला लागलं असं म्हणून ते जमतील तुम्हाला. आकडे मोजायला जमू शकतात. स्पर्शबिंदू पाहायला जमू शकतात. नुसता श्वासही पाहायला, मोघम श्वास पाहायला पण जमू शकतो. नाकाखाली पाहायलाही जमू शकतं. त्याच्यानंतर तुमचं लक्ष इकडं द्या, तिकडं द्या, इकडं न्या, तिकडं न्या, हेही जमू शकतं. तर इच्छाशक्तीच्या बळावर जिथं आपण इच्छा लावतो, ठेवतो, तिथं मन जातच. तिथं मन जातं. त्याला अटेन्शन किंवा ध्यान म्हणतो आपण. पण मला असं वाटतं भान असणं, जागृती
भान असणं ही वेगळी गोष्ट आहे. ध्यान मन हे करतंच वेगवेगळ्या विषयांवर. त्या ड्रायव्हिंगमध्ये खड्ड्यावर ध्यान किंवा जनावरावर ध्यान किंवा तो मगाशी मुलगा पळत एकदम अचानक आला, ध्यान गेलं. पण भान होतं म्हणून ते ध्यान गेलं. पण याला भान नसतं. कधी काही ड्रायव्हर लोकं गप्पा मारतात ना आणि तिथं पूर्वी एक नोटीस असायची अशी लिहिलेली असायची, ड्रायव्हरनी कोणाशी गप्पा मारू नये किंवा त्याच्या आधी असं होतं, की कोणीही ड्रायव्हरशी बोलू नये. नंतर ती सूचना बदलली, ड्रायव्हरने कोणाशी बोलू नये. का? ड्रायव्हिंगचं भान ठेवा. ड्रायव्हिंगवर लक्ष ठेवा. ड्रायव्हिंगचं भान ठेवा. म्हणजे समोरचं ड्रायव्हिंग व्यवस्थित होईल. तर हे भान जे आहे ना, ते फार महत्वाचं आहे. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आलेली आहे. त्याच्यामुळं अस्तित्वाचं भान आलेलं आहे. अस्तित्व म्हणजे जीवनाचं भान आलेलं आहे. म्हणून कायेचं भान, त्यातल्या जाणीवांचं भान, मग भावनांचं भान म्हणजे कारण अनेक भावना आहेत. विशिष्ट भावना आली तर त्याच्यावर ध्यान जाईल, परंतु अनेक भावना आहेत. तर त्याचं भान ठेवताना एक सर्वसाधारण स्वतःची ओळख होते, स्वतःचा परिचय होतो, की असं-असं चाललेलं आहे आणि ते फार गुंतागुंत आहे, फार धावतं आहे. जे काय आहे, जसं आहे, जसं असेल तसं. विचारांचं भान, तो तर किती मोठा गुंता आहे. काय-काय चाललेलं असतंय. पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श हे सगळं आहे, सगळं चाललेलं आहे. त्याच्यातून त्या सगळ्याचा सराव करण्यासाठी आपण आधी सोपा विषय निवडतो, जो बुद्धांनी सांगितला आनापानचा आहे. आन आणि अपानचा. आता तोही आनापान सतीचा विषय हा सरळ-सरळ नाही. कारण ह्या बाकीच्या गोष्टी ज्या चालल्यात त्या कुठे जाणार आहेत? त्या असणारच आहेत. परंतु जसं आता कसबेंचा प्रश्न आहे ना, बाकीच्या गोष्टी येतात त्याचं काय करायचं? त्याचं हे उत्तर आहे. आनापान चालू असताना, नैसर्गिक आनापान चालू असताना आपण भान ठेवण्याचं, जागृती ठेवण्याची आपण आपण प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस करतोय म्हणजे जमणं असं नाही. सतीची प्रॅक्टिस म्हणजे सती जमते असं नाही. सती हा नंतरचा विषय आहे खरं म्हणजे. ही सतीची प्रॅक्टिस आहे. जसं ड्रायव्हिंग शिकणं आहे आणि ड्रायव्हिंग करणं आहे आणि ड्रायव्हिंग येणं आहे. शिकणं, ड्रायव्हिंग करणं आणि ड्रायव्हिंग नॅचरली येणं. म्हणजे तो आणि ते गाडी एकरूप झाले ते ड्रायव्हर आणि ते आणि अलर्ट आहे, जागृत आहे. त्याला गाडीचं भान आहे. त्याला मागचं पुढचं सगळं भान आहे. त्याला काय म्हणतात मागच्या गाडीची चाकाची हवा कमी झाली तरी त्याला लगेच जाणवतं गाडी काय होत असेल ते, नाही का? किंवा गाडी इंजिनमध्ये काही झालं, काही आवाज आला काय तर त्याला आणि पुढचं पण आहे. सगळं त्याला भान आहे आणि भान असल्यामुळं काही झालं, की लगेच तिथं त्याचं ध्यान जातं आणि तो ॲक्शन घेऊ शकतो. पण भान नसेल, तर ते समोर काय आलं त्याचे पण त्याला ते लक्षात येत नाही लवकर. म्हणून भान महत्वाचं. तसं इथे पण आपल्याला श्वासाच्या निमित्तानं आपण सुरुवात करतो, कायेमध्ये उतरतो. मग श्वासामधल्या जाणीवा, कायेमधल्या जाणीवा, चित्तामधल्या जाणीवा, विचारांच्या जाणीवा, दिसणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, बसणं, उठणं, चालणं, झोपणं सगळं ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जाणवतात. वेदना तिथे फिलिंग, तर फिलिंग वेदना हे आहेत ना, हे सतत त्याचीच ही वेगवेगळी रूपं आहेत वेदनेचीच. जाणीवांचीच ही वेगवेगळी रूपं आहेत. श्वास पण जाणवतो, काया पण जाणवते, चित्त पण जाणवतं, भावना पण जाणवतात, विचारही जाणवतात, पाहणं जाणवतं, ऐकणं जाणवतं, गंध, चव, स्पर्श सगळं काही जाणवतं. हालचाली जाणवतात. हात हलतो ते जाणवतं, बोलतो हे जाणवतं. त्याच वेळेला काहीतरी
दुसरा विचार मनात येतो, जाणवतं. प्रश्न विचारलाय, तो लक्षात आहे, जाणवतं. त्याला धरून आपण बोलतो, याचं भान. हे सगळं कसं आहे, की ती सतीच्या प्रॅक्टिसनं आपण अ, आधी सुरुवातीला सगळं थोडं होतं आणि मग सगळ्याचं एकरूप होतं. जसं आता ड्रायव्हरला गाडीचं भान, पॅसेंजर आहेत त्याचं भान, स्पीड ब्रेकरचं भान, याचं भान, सगळ्या याचं त्याला तो त्याच्याशी एकरूप आहे. एक्सपर्ट ड्रायव्हर जो असतो ना, जो कमीत कमी अपघात करतो किंवा अपघात करतच नाही, त्याचा सत्कार होतो ना त्याच्या खात्यामध्ये. का? तो जागरूक ड्रायव्हर आहे तो. तसं हे सुद्धा सुरुवातीला आनापानसती आपण म्हणतो, पण 100% आनापानसती खरं म्हणजे तेव्हाच होते, जेव्हा बाकीच्या गोष्टी शांत होतात. हळू-हळू. हळू त्याचंही भान आपल्याला येत जातं. नंतर मला अ, असं वाटतं, म्हणजे आता काही गोष्टी आता तुमच्याशी बोलता-बोलता त्या लक्षात पण येतात आणखीन खोलातल्या गोष्टी, की आनापान हे एक आनापानची गती हे एक तो ट्रॅक आहे तो. तो मार्ग आहे सुरुवातीचा. त्या मार्गावर येऊन आपण बाकीच्या गोष्टी अनुभवतो. कारण त्या तिथंच आहेत. त्या येणारच मध्ये त्या. विचारमध्ये येणार, भावनामध्ये येणार, लक्ष इकडं-तिकडे गेलं, पण भान येतं लगेच. लगेच जागे हां. आणि आनापानच्या त्या ट्रॅकवर आहे. त्याचं भान आहे. त्याची सती आहे. आनापान सती चालू आहे. बाकीचं काही मध्ये येतं. लक्ष इकडं-तिकडं. हां, हे आता मध्ये आलं. याचं भान आलं, की हां, ते भान आल्याबरोबर ते थांबतंय. जणू काही पॉज घेता येते आणि आपण परत आनापानवर येतो. ते खूपच गंभीर गोष्ट असेल, तर मग आपल्याला आनापानसती होत नाही. मग तो गंभीर प्रश्न आपल्याला आधी हातात घ्यावा लागतो. मग त्याला शांत होऊ द्यावं लागतं किंवा त्याचे जे काही शांत करण्याचे जे काही मार्ग आहेत, जे काही अ, कुशल विचार आहेत. जसं आता अ, आनापानसती, नैसर्गिक आनापानसती, अनात्म आनापान, हे जे शब्द आपण वापरतो, तर त्याच्यामुळे आपण नैसर्गिक श्वासाकडे येतो. म्हणजे मी घेईल, मी सोडल अशी इच्छाशक्ती लावण्याऐवजी आपण नैसर्गिक श्वासाकडे त्या शब्दांमुळे आधी जे शिकलो आपण, ते तिथे आपण वापरतो. ते ज्ञान, ती समज आणि नैसर्गिक श्वासावर येतो आणि त्याची सती ठेवायचा प्रयत्न करतो. ते करता आपण लक्षात येतं ही कायाच करते हे. कायेमध्ये आनापान चालू आहे, याची सती येते. आणि या पुढच्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपापल्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. आपण किती त्याच्यामध्ये एकरूप होतो आणि अभ्यास करतो आणि आपल्या जीवनाला डिस्टर्ब करणाऱ्या बाकीच्या गोष्टी आपण कमी करतो. त्याला सम्यक आजीविका, आपली जीवनशैली जी आहे, ती सगळी आपली उपद्व्यापाची असेल, गोंधळाची असेल, अकुशल असेल, कसे वागलो, कसे बोललो इतर वेळेला, प्रॅक्टिस नंतर इतर वेळेला आपण कसे कसे वागलो आणि काहीही केलं आणि कशालाही महत्त्व दिलं आणि कोणाशीही गप्पा मारत बसलो आणि कशातही वेळ घालवला आणि काहीही ऐकत बसलो आणि काहीही वाचत बसलो आणि काहीही करत बसलो, तर मग त्याचे पडसाद आपल्या मनावर उमटणार. कारण ते सगळ्या गोष्टी आपल्याला संस्कारित करतात. आपल्या मनाला वळण देतात. त्या गोष्टी आपल्यामध्ये जर विकृत भावना असतील, तर त्या विकृत भावनांना त्या गोष्टी खतपाणी घालतात. मग अजून त्या आपलं चित्त विकृत होतं आणि ते जास्त विकृत झालं आणि इकडे आनापानसतीला आपण बसलो, तर काय होणार?
त्याच गोष्टी आपल्याला इथं डिस्टर्ब करणार. मग आता आनापान सांभाळायचं का त्याला सांभाळायचं अशी अवस्था होते. म्हणून मग शिलाचरण सांगितलेलं आहे. तर शिलाचरण पण भानावर आल्यावर होतं ते. नुसतं पठण करून नाही होत. कारण ते नंतर थोडंसं भानावर आल्यावर लक्षात येतं, अरे ही गोष्ट मला विचलित करते, हे नको करायला. किंवा ही गोष्ट मला चांगली वाटते, शांत करते किंवा समज येते, हे करायला पाहिजे, याला वेळ द्यायला पाहिजे. तर काय करायचं, काय करायचं नाही याची पण समज येते. तर या आनापानच्या निमित्तानं हे पण कळायला लागतंय. आनापान सतीच्या निमित्तानं. कायेत उतरल्यावर ज्या मग अनेक जाणीवा आहेत. आता अख्खी काया म्हणजे एकाच वेळेला लक्षात येत नाही. श्वास तरी तेवढाच एक लिमिटेड आहे. पण कायानुसतीमध्ये तुमचं चालणं, बसणं, उठणं, बोलणं, झोपणं, खाणं, पिणं, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, प्रत्येक हालचाल, आतली, बाहेरची, ह्या सगळ्या गोष्टी कायानुसतीमध्ये येतात. आणखीन काही जे काही आहे ते जे जाणवतं ते, तर त्या सगळ्या जाणीव आहेत. म्हणजे काया आणि वेदना ह्या वेगळ्या काढता येत नाही. वेदना कशातूनच वेगळ्या काढता येत नाही. परंतु कायानुसतीमध्ये म्हणजे पुन्हा शिलाचरण आलं, तिथं वर्तन आलं. ते कायानुसतीशिवाय शिलाचरण होतच नाही. माझ्याकडून प्राणातिपात होतंय हे कळालं तर प्राणातिपात वेरमणी होईल. प्राणातिपाता वेरमणी तेव्हाच होईल, जेव्हा मला माझ्याकडून प्राणीमात्राची हिंसा करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होते किंवा मी तशी कृती करतो याचं भान नसेल, तर मग प्राणातिपाता वेरमणी होऊ शकत नाही. तसंच अदिन्न दाना, कामे सुमिच्छाचारा, मुसावादा, दारू पितो याचं भानच नसेल, तर त्याची दारू सुटणारच नाही. म्हणजे भानावर आला की आपोआपच दारुड्याची दारू पण सुटलीच पाहिजे, किंवा कोणतंही व्यसन असू द्या. इथं स्वभावच बदलतोय, पूर्ण आपलं काय म्हणतात, आपल्या भावना बदलतात, विचार बदलतात. तर सुरामेरय बदलायला काही हे नाही, अवघड नाही. किंवा कोणतंही व्यसन असू द्या, काही असू द्या, सगळंच बदलतंय. तर इथे मग आता ही सगळी चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते, अनापान आणि ह्या गोष्टी ह्या वेगळ्या नाहीत. अनापानच्या निमित्तानं आपण एखाद्या गाडीच्या निमित्तानं आपण ड्रायव्हिंग शिकतो. आणि एकदा ड्रायव्हिंग यायला लागली की आपण कोणती गाडी चालवतो. तसं आनापानसती जमायला लागलं तर मग काय आनापानसती पण जमणार किंवा कायानुसती पण जमणार. त्यातल्या जाणीवांचा बारीक सारीक अभ्यास आपल्याला होणार, वेदनांचा, भावनांचे हेलकावे, आपले लोभ, द्वेष, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तेवढं पाहिजे, खूप पाहिजे, फार 7 पिढ्याला पुरेल इतकं आपल्याला करून ठेवलं पाहिजे. हे ज्या इच्छा, आकांक्षा असतात ना, त्या आपल्याला जाणवतात. द्वेष, जो मला त्रास देईल, जो मला अडचणीत आणील, बाधा आणील, त्याला मी सोडणार नाही. त्याचं मी असं करील, मी तसं करील, तसं करील. काय म्हणतात ना, 7 पिढ्या विसरत नाहीत. 7 पिढ्या त्याला त्याचं शत्रू तर टिकून राहील, अशी तू बीजारोपण पण करून ठेवतो. सिनेमामध्ये दाखवतात ना, एखादा बाप मरताना काय म्हणतो, बेटा उसको छोड़ना नहीं, उसने ऐसा ऐसा किया है. मग तो पण हिरो प्रतिज्ञा करतो, बापू मैं उसको छोड़ूंगा नहीं, जब तक मैं वो नहीं करता तब तक आपकी आत्मा को शांती नहीं मिलेगी. म्हणजे कसं आहे, तो द्वेष जो आहे तो आपण पास ऑन करतो, पुढं पाठवतो. तर ही सगळी गुंतागुंत जी आहे आपल्यातली,
हे आपल्याला जागृतीनं सतीनं समजते. मग ते आपोआपच ते गळून पडतंय सगळं. लक्षात येतं की आपण कशात अडकलोय. आपलं चित्त कशात अडकलंय, मन कशात अडकलं. असं हे चित्तशुद्धीचं काम आहे. सतीचं काम म्हणजे चित्तशुद्धीचं काम आहे. पण ते सगळं एकदम होत नाही. म्हणून आनापानच्या निमित्तानं ते सुरुवात करायची. आणि मग ती सती पुढे हळूहळू नॅचरलीच जाते ती. फक्त प्रॅक्टिस, साधना महत्वाची आहे. करत राहणं. अशा अनेक गोष्टी आणि तो क्रम जो बुद्धांनी सांगितलाय तो क्रम नॅचरलीच येतो असं मला वाटतं. म्हणजे मी एकदम विचारांची स्मृती ठेवेल ते तसं होत नाही ते. कारण विचार भावनांमध्ये गुंतलेले असतात आणि भावना आपल्या स्वभावाशी गुंतलेल्या असतात. लोभ द्वेषाची जे जन्मापासूनच आलंय. आणि त्याच्यातून वर्तन घडतं आणि सगळी गुंतागुंत होते. दुःख, डिस्टर्बन्स, विचलन, सगळेच सगळेच प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. तर ते ही गुंतागुंत सतीला अगोदर दिसते, लक्षात येते. मग ते दुःख सत्य दिसतं आणि मग कशामुळं काय होतं हे कळतं. आणि आपण अभ्यास पण करतो तो. सगळ्याच गोष्टी आपल्याला शोधत बसायची पण गरज नाही. कारण सगळी थेरी बुद्धाकडून बरीचशी थेरी आलेली आहे. काही मार्गदर्शन बाबासाहेबांनी व्यावहारिक दृष्ट्या पण करून दिलेलं आहे. ज्या परिस्थितीत आपण राहतो, जगतो, त्या परिस्थितीला धरून पण आपल्याला त्या परिस्थितीनं पण आपल्याला घडवलेलं आहे आणि बिघडवलेलं आहे. आपल्या आपल्या स्वतःला बिघडवलेलं आहे, विचलित केलेलं आहे, डिस्टर्ब केलेलं आहे. आपल्या कुटुंबाला डिस्टर्ब केलेलं आहे, आपल्या समाजाला डिस्टर्ब केलेलं आहे. एकूण सगळ्या एक राष्ट्रीय परिस्थितीला त्यांनी डिस्टर्ब केलं आणि सगळं डिस्टर्ब झालं. तर ती परिस्थिती स्पष्टपणे लक्षात आणून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. त्यामुळे तोही मुद्दा आपल्याला विसरता येत नाही आपल्या जीवनाचा अभ्यास करताना, आपल्या जीवनाकडे पाहताना. म्हणून तोही त्रिकोण आपल्याला साधावा लागतो. पण हे सगळं काम हळूहळू हळू अंतरंगात उतरल्यावर होणार आहे आणि ते हळूहळू क्रमशः चालणार आहे. तर ते काम कधी होईल, कधी पूर्ण होईल याची चिंता करून ते होणार नाही. करत राहणे, करत राहणे, करत राहणे. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. सती, सती, सती. दुसरं काहीच काम नाही. एकच काम आपल्याला करायचे आणि बाकी सगळं जीवन, व्यवहार जे काय करायचं ते चालू द्या. पण त्याच्यात डिस्टर्ब करणाऱ्या किंवा आपल्याला अडचणीत आणणाऱ्या गोष्टींपासून सावध राहायचे आणि आपली जीवनशैली अगोदर व्यवस्थित करून घ्यायची. तेही सोपं काम नाही परत. आजीविका, उपजीविका, व्यवहार, समाज, संस्कृती, कार्यक्रम, आपलं राजकारण, आपलं समाजकारण, आपल्या संस्था आणि आपलं कुटुंब आणि त्याच्यात आपण हे सगळं बॅलन्स करणं सोपं नाही. पण तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. करावीच लागेल. सुटका पाहिजे असेल तर. नाही तर मग प्रवाहातल्या पाल्यापाचोळ्यासारखे जे जीवन जगणं चालू आहे ते चालू आहे. तर ते आपल्याला नको आहे. आणि पुढची पण फार मोठी जबाबदारी आहे खरं म्हणजे आपल्यावर. पण आधी आपल्याला आपला प्रश्न लक्षात आला पाहिजे आणि सोडवता आला पाहिजे असं एकूण दिसतंय. म्हणजे कसं आहे की आपल्यातूनच जग ओळखायचं, स्वतःला ओळखायचं, मग आपोआपच सगळ्या गोष्टी हळूहळू
लक्षात येतात. असं हे स्वरूप दिसतंय मला. तर मला वाटतं सतीचा विषय हा केवळ आनापानपुरता नाही, कायेपुरता नाही, जाणीवांपुरता नाही, आपल्यापुरता नाही. हा व्यापक विषय आहे. सुरुवात आपल्यापासून.